आज कोल्हापूर फोटोग्राफर प्रेस क्लब यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे सेलिब्रेशन किंवा त्यानिमित्ताने आज मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते माननीय पद्मश्री सुधारक कोल्वे, मान्य ललित गांधी, मान्य जयेश ओसवाल, मान्य मोहन मेस्त्री, सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांनी दीपप्रज्वलन करून करावं. कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या प्रेस क्लब अंतर्गत कार्यरत असलेल्या कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबच्या वतीने 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो आणि आज या दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील दिवंगत ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार आणि दिवंगत संजय देसाई यांच्या स्मरणार्थ एक छायाचित्रकाराला पुरस्कार देण्यात येणार आहे. आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा स्वागत. फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील दिवंगत ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ एका ज्येष्ठ छायाचित्रकारास दरवर्षी जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ छायाचित्रकार मान्य अनिल वेल्हाळ यांची निवड करण्यात आलेली आहे. गेली 35 वर्षांहून अधिक काळ अनिलदादा यांनी प्रेस फोटोग्राफर म्हणून पुढारी, सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता, केसरी अशा विविध दैनिकात फोटोग्राफी केलेली आहे आणि त्यांची अनेक छायाचित्रे आजही कोल्हापूरकरांच्या मनपटलावर आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन करण्याची मी विनंती समर्थ कशाळकर यांना करते. नमस्कार. खरं तर माझ्यासाठी हा एक गौरव आहे की मी या कार्यक्रमामध्ये अनिल काकांच्या जीवन गौरव पुरस्कारानिमित्त दिल्या जाणाऱ्या मानपत्राचं वाचन करतोय. अनिल वेल्हाळ, प्रेस फोटोग्राफीची खरी ओळख. अनिल वेल्हाळ आणि प्रेस फोटोग्राफी हे समीकरणच इतकं घट्ट विणलं गेलंय की अनिल दादांशिवाय कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास अपूर्णच राहील. ऑटोमोबाईल क्षेत्रातली पदविका घेतल्यानंतर अनिल वेल्हाळ यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात पाऊल ठेवणं हा एक योगायोग होता. पण गळ्यात कॅमेरा पडल्यानंतरचा तो योगायोग वृत्तपत्रसृष्टी आणि कोल्हापूरच्या कला संस्कृतीसाठी सुखद ठरला. पुढारी, सकाळ, तरुण भारत, लोकमत, केसरी आणि लोकसत्ता अशा अनेक दैनिकांमधून चाललेला हा प्रवास तब्बल 35 वर्ष अखंडितपणे चालू राहिला. निपाणीचा ऐतिहासिक तंबाखू आंदोलन असो किंवा जन आंदोलनाचा धुमस्ता काळ, नर्मदा बचाव आंदोलनाची धग असो किंवा स्थानिक लढे, अनिलदादांच्या कॅमेऱ्यानं टिपलेले प्रत्येक छायाचित्र इतिहासाचा जिवंत साक्षीदार ठरलं. म्हणूनच डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपासून ते सत्ताधारी राजकारण्यांपर्यंत आणि मेधा पाटकर यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाला अनिलदादा आपला माणूस वाटत आले. भारदार शरीर यष्टी, रोखठोक आणि स्पष्ट बोलणं यामुळं पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर बंधूंसाठी ते अनिलदादा बनले. गळ्यात कॅमेरा बॅग अडकवून अनिलदादा रस्त्यावरून निघाले की ट्रॅफिक पोलीस सुद्धा उद्याच्या अंकात आपला फोटो तर येणार नाही ना या विचारानं अस्वस्थ व्हायचे. ही आठवण अनेक निवृत्त पोलीस आजही आवर्जून सांगतात. त्यांच्या कॅमेऱ्याचा आणि व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच दरारा होता. प्रेस फोटोग्राफर म्हणून अनिलदादांचा कॅमेरा जितका रोखठोक आणि कणखर होता तितकाच तो संगीत मैफिलींमध्ये कलाकारांच्या प्रतिमा टिपताना हळूवार व्हायचा. कलाकारांच्या रागदारीचं सौंदर्य, शास्त्रीय संगीताचा रियाज आणि कलावंतांचा लहरी स्वभाव यांचीही दादांना जाण होती. गायन आणि वादनाच्या अत्युच्च भावक्षणी
कलाकाराचा तो आत्मिक क्षण अचूक टिपणं ही त्यांची खास शैली. संगीत मैफिलींमध्ये त्यांनी टिपलेली छायाचित्र आज जगभरातल्या मान्यवरांच्या खाजगी दालनांची शोभा वाढवत आहेत. म्हणूनच पंडित कुमार गंधर्वांसारखे संगीतसृष्टीतील जाणकारही डोळे किलकिले करून अनिल दादांच्या या कौशल्याला मनापासून दाद द्यायचे. मैफिलीच्या सुरुवातीला अनेक दिग्गज कलाकार कृपया कुणीही फोटो काढू नका अशी पूर्वसूचना द्यायचे, पण अनिल दादांच्या कॅमेऱ्याला मात्र कुणीही कधीही प्रतिबंध केला नाही. ही त्यांच्या कलेला मिळालेली मोठी पावती होती. कलाक्षेत्रातील संगीत, नृत्य, नाटक, चित्र आणि शिल्प अशा ललित कलांवर त्यांचं अथांग प्रेम तर आहेच, पण त्याही पलीकडं एक विविधांगी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून अनिल दादा ओळखले जातात. आपल्या दुर्बिणीद्वारे आजूबाजूच्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रीय घटना, ग्रह, तारे समजावून त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचं कार्य ते सातत्यानं करतात. पर्यावरण तज्ज्ञ, वैद्यक तज्ज्ञ आणि वनस्पतीशास्त्र संशोधक आणि अभ्यासकांनाही अनिल दादांच्या छायाचित्रण कौशल्याची साथ मिळाली आहे. गुलजार यांच्यासारख्या प्रतिभावंत दिग्दर्शक आणि संवेदनशील कवीनं अनिल दादांच्या कलादृष्टीला, जीवनाला आणि त्यातील विखुरलेल्या क्षणांना शब्दात टिपण्याचा मी प्रयत्न केला. माझा कॅमेरा कुठंतरी आउटफोकस झाला. मला तुझ्या लेन्सेस दे ना अनिल अशा शब्दात साथ घातली होती. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सत्कार करणं म्हणजे आम्हा प्रेस फोटोग्राफर्ससाठी एका अर्थी गुरुदक्षिणा अर्पण करण्यासारखंच आहे. 19 ऑगस्ट 2026 जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त फोटोग्राफी क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे दिग्गज पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या शुभहस्ते अनिल दादांना ही गुरुदक्षिणा अर्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. हे केवळ मानपत्र नसून आपल्याबद्दल असलेल्या आदर आणि प्रेमाची भावनिक अभिव्यक्ती आहे. धन्यवाद. आपला नम्र, प्रेस फोटोग्राफर क्लब, कोल्हापूर. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच कोल्हापुरातल्या प्रत्येकाजवळ कुठल्या ना कुठल्या वयात काढलेला अनिल दादांचा फोटो असणारच असणार, कारण त्यांचा वावर सर्व स्तरामध्ये आणि सर्व कला प्रकारांमध्ये असतो. आज जागतिक फोटोग्राफी दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब यांच्या वतीने स्वर्गीय जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विनंती करते माननीय पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते, आणि माननीय अनिल वेल्हार दादा यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. असं म्हणतात कि तस्वीरें होना बहुत ज़रूरी है क्योंकि आईने गुजरा हुआ वक्त नहीं बयां करते. कोल्हापुरातील गेल्या 36 वर्षाचा कलेचा, सामाजिक जीवनाचा, राजकीय जीवनाचा इतिहास अनिल दादांच्या फोटोमधून झळकत असतो. आजही ते आपले विविध छंद जोपासत कार्यरत आहेत आणि तरुण फोटोग्राफरना मार्गदर्शन करत आहेत. मी माननीय पद्मश्री सुधारक ओलवे यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करावा. या पुरस्कारासोबतच ₹11,000 याचा प्रतिकात्मक धनादेश देण्यात येणार आहे. हा मान्य जयेश ओसवाल यांच्या पिताजींच्या स्मरणार्थ तेही रक्कम देतात. आज अनिल दादांच्या सोबत त्यांचा सर्व परिवार आहे. कुटुंबाच्या प्रेमाशिवाय आणि आधाराशिवाय माणूस प्रगती करत नाही. त्यामुळेच दादांनी आज आपल्यासोबत आपले हितचिंतक, मित्र या सर्वांना सोबत ठेवलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार प्रदान होताना या सुंदर क्षणाचे आपण साक्षीदार होऊया.
स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ₹11,000 धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात ज्यांनी आपलं जीवन वाहिलं अशा जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आज मान्य अनिल वेल्हादादा यांना इथे प्रदान करण्यात आलेला आहे. असं म्हणतात की जे 1000 शब्द सांगू शकत नाहीत ते एक फोटो सांगत असतो आणि नेमका अर्थ आपला लोकांपर्यंत पोहोचवत असतो. गेली 35 वर्षाहून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून मान्य अनिल वेल्हादादा यांनी हेच केलं आहे. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा सन्मान करूया. यापैकी पहिल्यांदा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले माननीय अनिल वेल्हाळदादा यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कारण म्हटलं स्टेजवर उभारून बोलायचं प्रॅक्टिस नाही. समोर उभारून फोटो काढायला सांगा, हे 10,000चा मॉब असू दे काढू शकतो, पण समोर उभं राहायचं म्हणजे जरासं अवघड वाटतं. तरी पण माझे गुरु, माझे आईवडील, माझी सगळे नातलग आणि माझे फोटोग्राफी क्षेत्रातले जे म्हणून माझे सगळे सहकारी आहेत, यांचा मी पूर्णपणे आभारी आहे. मी त्यांच्या ऋणात राहण्याची प्रयत्न करेन. मला आणखी 2 गोष्टीनं त्याचं हे वाटतं आहे की जॉनी ट्रेनर या माझ्या मित्राच्या नावानं मला पुरस्कार मिळतो आहे, ही माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, ओलवे सरांची ओळख माझी, म्हणजे मी त्यांचा फॉलोअर होतो पूर्वी, प्रेसच्या ह्याच्यातनं फॉलोअर होतो. या माणसांच्या समोर मी असं एक वेगळं आदर्श बघत होतो, वेगळा आउटपुट म्हणून. तर त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळतो आहे, हे आणखी त्यातली एक मोठी गोष्ट आहे. स्टेजवर आणखी एक गोष्ट आहे, मी माझ्या प्रेक्षक काला मेजामध्ये माझा आणखी एक जवळचा मित्र होता, ललित गांधी. म्हणजे बऱ्याच वेळेला ललित गांधीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी फोटोग्राफ असायचो, बरं तो उसवाल पण. म्हणजे त्यांचं कोणते कार्यक्रम, अरे अनिल आहे ना, मग प्रश्न मिटला. म्हणजे ही जी विश्वासार्हता होती आणि हे जे मैत्रीचं नातं होतं ते खूप वेगळं होतं. जॉनी ट्रेनरची ओळख माझी 80 सालची आहे, 80च्या नाही आधी 78ची. बेसिकली आय एम नॉट अ फोटोग्राफर, मी इंजिनियर आहे आणि मी तुळशी डॅमला सर्व्हिसला होतो. तेव्हा गेवा बॉक्स कॅमेरा आमच्या घरी होता आणि त्या बॉक्सच्या कॅमेऱ्यातले साईटवरचे 8 ब्लॉकचे रोज निगेटिव्ह फोटो काढायचे आणि दर रविवारी सकाळी जॉनीच्या घरी दारात त्यांच्या आईच्या हस्ते एक कपभर चहा आणि जॉनीबरोबरचं बोलणं, त्याच्यावर रोल डेव्हलप करणं. सुरुवातीच्या काळात म्हणजे जे फोटोग्राफर पूर्वी करत होतं तसंच आम्ही जाऊन बसवतो, पण नंतर माझं सातत्य वाढलं तसं जॉनीने मला डार्करूममध्ये यायची परवानगी दिली. मग रोल डेव्हलप करणं, सेम साईज प्रिंट आणि कॉन्टॅक्ट प्रिंट, सेम साईज प्रिंट करायचे, ते कशा काढायचे ते एक शिकवलं आणि दरवर्षी करायचं. आणि मग त्याची मोठी एनलार्जमेंट करायची झाली तर जॉनीने मला आणखी एका माणसाचं नाव सुचवलं, शफी मुल्ला. ही वॉज वर्किंग इन नानासाहेब पाटलां सर्व्हिस होते, त्यांच्याकडे ते फोटो द्यायचे, ते मला मोठे एनलार्ज करून द्यायचं आहे. आणि एक 2-3 वर्ष ही गोष्ट झाली. आणि नंतर जेव्हा अडचण झाली तर एक असा विषय झाला, जॉनीनेही सुचवलं, अहो तो शफी वेगळा आहे, जरा तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करून जर स्टुडिओ काढतो तर काढा. म्हणजे कशाला पाहिजे. म्हणून मी 1980ला जॉनी ट्रेनर शफी मुल्लाबरोबर मी माझा स्टुडिओ चालू केला.
2 वर्ष त्याने केले आणि 1981ला मी परत माझा वैयक्तिक चालू झालो. 81 नंतर माझं जे प्रेस लाईनमध्ये माझं पदार्पण झालं त्याचं कारण म्हणजे नानासाहेब पाटील हे सत्यवतीची फोटोग्राफी करायचे आणि शफी मुल्ला त्यांची फोटोग्राफी त्यांच्यासाठी जायचा म्हणून मी पण त्यांच्यासाठी गेलो. माझी सुरुवातीची फोटोग्राफीची झाली ती सत्यवतीतून सुरुवात झाली. बाळासाहेब पाटलांच्याकडे सत्यवतीकर बाळासाहेब पाटील यांच्याकडून. आणि बाळासाहेब पाटलांचं एक वैशिष्ट्य होतं, एखाद्या माणसाला कसं प्रमोट करायचं ते बाळासाहेबांनी करायचं. त्यांनी एक सत्यवादी गिल्ड नावाची एक संस्था स्थापन केली. त्यामध्ये असे नवोदित माणसं बोलवून त्यांच्याची प्रेरणा देऊन त्यांना मोठं केलं होतं. हे मी साक्षीदार आहे. आणि मोठ्या कार्यक्रमात त्याने पटकन उठून मला हाक मारायचे, बघ हा माझा एक नवीन फोटोग्राफर आहे, हा फोटो काढतोय असं म्हणायचं. ती एक मोठी प्रेरणा होती. 81ला सकाळ नवीन आला, त्यात फोटोग्राफी चालू झाली. यावेळेला कोल्हापुरात बरीच मोठी माणसं फोटोग्राफीची नावाजलेली होती. त्यातले माझे गुरुजी शेखरवाली, माझे आणखी एक गुरुजी आहेत की जे वेगळेपण गेले, डॉक्टर मोहन कानिटकर पुण्याचे, आणि मग बाकी सगळे. आणि ज्यावेळेला स्टुडिओ चालू केला त्यावेळेला आणखी एका दिग्गज माणसाची मी सहवासात गेलो, ते प्रभापंत चौगुले, सेंट्रल फोटो स्टुडिओचे मालक. ही इज अ बेस्ट फोटोग्राफर. आणि मी अशा सानिध्यात डार्कूमचं काम शिकलो की शफी मुल्लामुळं आणि जॉनी ट्रेनरमुळे. ही हनहुनी माणसं होती. म्हणजे जॉनीच्याकडे एखादा निगेटिव्ह फोटो दिला आणि त्याला प्रिंट काढायला सांगितले तर कुठलं पण केमिकल नसेल, कुठलाही पेपर असेल आणि निगेटिव्ह कुठली असेल तर जॉनी मेक द गुड प्रिंट. आणि हे जॉनीकडनं मी त्यावेळेला शिकलो होतो. फील्डमध्ये जाताना जॉनी एक ज्यावेळेला वर्तमानपत्रात यायचा तर ईर्ष्या असायची, स्पर्धा असायची. आणि स्पर्धेमध्ये मोठा माणूस म्हणजे इकडं दोस्त, तो गुरु आणि सगळं जाण्या स्पर्धक समोर. मी इकडे म्हणजे फोटो काढताना मी तू, पण फोटो काढून झाले, कसं काढलायचं रे, ह्याचं काढलायचं, बरं ठीक आहे म्हटलं, ओके. मी जे त्याचे एक ॲडिशनल मिळत होतं, एक त्याचा एक मोठेपणा होता. जॉनीचा काळ बरोबर एक नाही म्हटलं तरी मी एक 10-15 वर्ष तरी प्रेस लाईनमध्ये काम केलं. पुढारीत होतं जॉनी. जेव्हा पुढारीत जेव्हा मी तेव्हा केसरीण आणि सकाळला काम करत होतो, बाहेरच्या प्रेसला केलं. मग फ्रीलन्सिंग मी काम करत चालू केलं. स्टुडिओ होता, स्टुडिओ चालू करून भाऊ आणि मी चालू केलं होतं. पण ह्या कालावधीत केल्यानंतर जो काही पुरस्कार मिळाले वेगळे, त्यातलं एक म्हणजे 3 मोठे पुरस्कार मिळाले. एक कलांजली पुरस्कार मिळाला आणि कला महर्षी बाबूराव पेंटरांचा एक कलापू सेवा पुरस्कार मिळाला. त्यानंतर हा जॉनी टर्नरच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार. हा मला खूप आदराचा आहे. आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये आणि फोटोग्राफीसाठी मी जेवढं काही करता येईल तेवढं करेन. माझ्याकडनं जे काही कोणाला काही शिकता येईल त्याला शिकवतो आहे. आता मी जरा पक्ष्यांच्या फोटोवर अभ्यास करतो आहे, पण आता वय काउंट केलं तर मन मोठं आहे, मन फ्रेश आहे, पण वयाचं गणित घातलं की जरासं आग असते आता ते. त्यामुळं चालू आहे. त्यातनं आणखी एक मला आनंद वाटलं की बोरसाहेबांसारखा माणूस एक वेगळा, म्हणजे आजपासून त्यांच्याशी वेगळी मैत्री होईल की एक वेगळा अनुभव त्यांच्याकडनं मला मिळेल. इज अ बेस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. असं का मग अशी फोटो बघत होतो. वर्तमानपत्रामध्ये काढत असताना ओले सर हे माझे पाठीमागचे, म्हणजे कसं एकलव्यासारखं म्हणायला काही हरकत नाही, पण त्यांचे काही जुने फोटो, पेपरमधले फोटो हे बघून जेव्हा हे वेगळं काहीतरी आहे, आउट ऑफ द वे आहे. आणि हे वेगळं लोकांना कसं दाखवायचं याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मग त्यासाठी लोकांना सगळ्याच गोष्ट ह्यात करत असताना सगळ्या क्षेत्राचा म्हणजे मला एक अनुभव लागली. माझ्या सानिध्यात जी खूप खूप मोठी माणसं आलीत की इतकी मोठी माणसं आली की म्हणजे ती त्यांच्या फील्डमध्ये दिग्गज आहेत. या माणसांसमोर त्यांच्यासमोर मी फोटोग्राफी करायला लागलो. त्यामुळं वनस्पतीशास्त्र माझं ते बाचुलकर सर असेल, मेडिकल सायन्समध्ये डॉक्टर रोहिदास यांचे मेंदूंचे फोटो,
दाताचे फोटो, वज्रमृष्टीच्याकडे दातांचे फोटो काढायचे, वेगळं काहीतरी करायचं. मग मी या सगळ्या लोकांचा अभ्यास केला ना, काय हवं आहे, अमुक हवं आहे, ठीक आहे, मग त्याचा अभ्यास करून त्यांच्यासाठी काय करायचं हे फोटो काढत होतो. आणि म्हणजे काही गोष्टी खूप गमतीशीर म्हणजे जी मोठी दिग्गज माणसं आहेत त्यांना ते शक्य होत नव्हतं, पण काही हे फोटो काढताना हे वेगळं फोटो आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि माझ्या या फोटोग्राफीचा मला खूप अभिमान आहे. कारण मी खूप मोठ्या लोकांच्या सानिध्यात गेलो, लोक मला नावानं ओळखत होते, ह्याच्यात मला धन्यता वाटते. आणि मी असाच लोकांच्या ऋणात राहण्याची मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा.